मग त्यावेळेस वकिलीची किंमत तुम्हाला द्यावी लागते. पण तो म्हणतो नाही आपला वकील म्हणजे काय पाहत नाही कायदा. मग ते 23 सेक्शन विड्रॉल शब्द काय कानावर आला तुमचा. तो काय म्हणतो पक्षकार आपला कॉम्प्रोमाइज करायचं साहेब विड्रॉल करायचा. ओके विड्रॉल. सीपीसीचा सवय जर असेल तर तो ऑर्डर 23 पर्यंत जाईल. ऑर्डर 23 पर्यंत आला तर सीपीसीच तुम्हाला गाईड करेल की ओके परमिशन घ्या आणि विड्रॉ करा. त्याला सांगायचं की बाबा परमिशन घेऊन विड्रॉ केलं तर, नाहीतर तू पुन्हा असं विड्रॉ केला नंतर तुझं काय झालं तर करता येणार नाही आत्ताच सांगतो. मग तो नंतर बोंबा मारत येणार नाही तुमच्याकडे. नाहीतर बोंबा मारत नक्की येणार. म्हणणार हे वकिलाला काय कळत नाही 50 ठिकाणी सांगणार बोंबा बोंब. सो यू हॅव टू टेक केअर फॉर दॅट. सो 23 सेक्शन 24, 25, 26 these are the general provisions. स्पेशल टाइप्स त्याच्यामधले जे आहेत एक 7-8 टाइप्स आहेत बघा. गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आहे, क्वेश्चन ऑफ लॉ बद्दल आहे 27 ते 35 ऑर्डर. ह्या जनरल प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या तुमच्या 22 ते 26 ऑर्डर. सेकंड स्पेशल टाइप्स 27 ते 35. तिसरा जो आहे तो समरी सूट. नाव ऐकलंय तुम्ही. आता 138च्या जमान्यामध्ये याचा वापर बराच होतो. 37 there is a receiver, there is attachment before judgment and there is an injunction. आपलं सगळ्यात आवडता भाग. मनाई हुकूम नसेल तर दाव्यात काय अर्थ आहे. त्याच्यामुळे अदर इन्सिडेंटल प्रोसिडिंग्स मध्ये 38 इज अटॅचमेंट करेक्ट. 39 इज इन इंजंक्शन. 40 इज रिसिव्हर. आणि लास्ट 41 अपील्स रिव्हिजन वगैरे जे आहेत ते 41 to 47 बाकीचं मिसलेनियस आहे. सो दिस इज द टोटल स्ट्रक्चर ऑफ अ सीपीसी. माझ्या मते मी जो काही याच्यावर विचार केलेला आहे त्याप्रमाणे ह्या 14 टप्पे जे आहेत त्याच्यातले सीपीसीचे 14 टप्पे 10 दाव्याकरता आणि 4 हे इतर. these are ideal breaks or breaking of CPC ideal way. आणि लक्षात ठेवायला त्या पर्टिक्युलर स्टेजला चांगलं आहे. बरोबर. अजून आपल्याला याच्यामध्ये जर काही डिव्हिजन चांगलं करता आलं तर तुम्ही करा. परंतु 50 लक्षात ठेवणं अवघड असतं माझ्या मते. 10 लक्षात ठेवणं स्टेजेस सोपं आहे. आपण खूप एक्सरसाइज करायला जातो परंतु तेवढं आपल्याला सिक्वेन्स लक्षात राहत नाही. पण हे जर 10 कमांडमेंट्स तुमच्या डोळ्यासमोर असतील आणि सतत राहिलं तर यू ऑलवेज बिकम इन अ ट्रॅक. आपला अल्टिमेट पर्पज काय आहे. दावा चालवताना या ट्रॅकवर चला. हा ट्रॅक लक्षात ठेवा. कोणतं स्टेशन याच्यानंतर येणार, याच्यानंतर कोणतं येणार, याच्यानंतर कोणतं येणार, याच्यानंतर कोणतं येणार ते इकडे दिलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ते पुन्हा 1 2 3 4 5. ह्या स्टेशनची नावं ज्यांना माहिती आहेत त्या स्टेशनचं ज्यांना विजन आहे की याच्यानंतर ते आहे, त्याच्यानंतर ते आहे, त्याच्यानंतर ते आहे, तो दावा व्यवस्थित कंट्रोल करू शकतो आणि या ट्रॅकवर चालवण्याची जी काही कला आहे ती आत्मसात करू शकतो. पाठ असायची गरज नाही. जनरल इम्प्रेशन माहिती पाहिजे पण 26 सेक्शन 23 सेक्शन ऑर्डर्स पाठ असायची गरज नाही. 26 सेक्शन मध्ये काय ती परवानगीची भानगड आहे हे लक्षात असलं पाहिजे. तिकडे परवानगी विड्रॉल कॉम्प्रोमाइज असलं तर 23 सेक्शन मध्ये जाऊन पाहिलं पाहिजे. एवढंच वकिलाला समजलं पाहिजे. 23 सेक्शन पाठ असण्याची गरज नाही. आपल्याला काही लॉ टीचिंग क्लासेस ज्याला घ्यायचे त्यांनी पाठ करा. ज्यांना नाही त्यांनी वकिलांनी निदान एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे पाठ असले तर काही वाईट नाही असायला हरकत नाही. परंतु ज्यांचे कोणाचे हे टप्पे माहीत होतील 14 ही इज अ गुड सिव्हिल ट्रायल. म्हणजे सीपीसीचा त्याला चांगला वापर करता येईल असं मला वाटतं. सो लेट अस फिनिश दिस कोड हाऊ इट इज ड्राफ्ट अँड लास्टली आय विल कम टू दिस अपेंडिक्स पार्ट. त्याच्यातलं एकच एक्झाम्पल सांगतो. हा जो काही ए आहे ना हे वेगवेगळ्या कारणास्तव दिलेले आहेत. ते तुम्ही सीपीसी मध्ये बघा. ए कशा करताय. ए मध्ये फॉर्म्स दिलेले आहेत. दाव्याचे वेगवेगळे फॉर्म्स दिलेले आहेत. फॉर्म्स म्हणजे काय की मनी लेंडिंगचा सूट करायचा तर मिनिमम काय प्लेनिंग असलं पाहिजे. ओके. फॉर्मेट
These are the format, but it has an importance. एक तुम्हाला फॉर्म सांगतो, त्याच्यातनं काढा ए मधला फॉर्म नंबर 47 स्पेसिफिक परफॉर्मन्सचा. एकच एक्झाम्पल देतो आणि मग तुम्ही त्याच्यावर तुमचा विचार करा. पहिल्या ए पार्ट मध्ये अपेंडिक्स ए मध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स एक आहे बघा 47. ओके 47 आहे ना. 47 मिळालं का तुम्हाला? ओके. जस्ट सी ज्यांच्या जो CPC आहे त्यांनी काढा. पेज नंबर 481 वर तो फॉर्म आहे. 481 पेज नंबर बघा. मिळाला का? स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये जो दावा करतो त्याला हे लिहावं लागतं की आय एम रेडी अँड विलिंग टू परफॉर्म माय पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. करेक्ट? हे कशासाठी? तर स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या सेक्शन 16 मध्ये असं म्हटलेलं आहे की द पर्सन हू वॉन्ट्स टू क्लेम अ स्पेसिफिक परफॉर्मन्स मस्ट बी रेडी अँड विलिंग टू परफॉर्म हिज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सेक्शन 16 काहीतरी 1C क्लॉज आहे, मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये जर असं प्लेडिंग नसेल वादीचं, साधा उदाहरण आहे की बुवा एक साठेकत केलं आणि साठेकताप्रमाणे मला खरेदी करून द्या, तो देत नाही वादी, प्रतिवादी. तो वादी म्हणतो की मी तयार आहे, मी असं साठेकत केलं होतं, मी पैसे दिलेले आहेत, पुढचे पैसे मी द्यायला तयार आहे, मी पुढचे पैसे देऊन खरेदी घ्यायला सदैव तयार आहे, मला खरेदी द्या, असं त्याचं प्लीडिंग मस्ट आहे. ओके. आता फॉर्म नंबर 47 मध्ये काय दिलं बघा. 2 नंबरचा जो काही फॉर्म मधला जो पार्ट आहे, द प्लेंटिफ हॅज अप्लाइड टू डिफेंडंट स्पेसिफिकली टू परफॉर्म द एग्रीमेंट ऑन हिज पार्ट but the defendant has not done so. Has applied, I am on this word. This is something different than the ready and willingness. The plaintiff is ready and willing to perform his part of contract, but defendant is not doing, and therefore plaintiff wants a specific performance. Is one pleading that is necessary under section 16 of the Specific Relief Act. Here the form says that the plaintiff has applied to defendant specifically to perform agreement on his part, but the defendant has not done so. So applied. काय व्हायचं याचं काय मराठीमध्ये जर समजा आपल्याला प्लीडिंग करायचं तर काय करणार? काय करू शकतो आपण प्लीडिंग? मी साठेकताप्रमाणे माझी पूर्तता करायला तयार होतो, आजही तयार आहे, सदैव तयार होतो, प्रतिवादी तयार नाही, त्याच्यामुळे कराराची पूर्तता होत नाही. आता हे 47 काय सांगतं? द प्लेंटिफ हॅज अप्लाइड म्हणजे काय करायचं? म्हणजे मराठीमध्ये काय प्लीडिंग करायचं? विचार करा 2 मिनिटं. अप्लाइड, द प्लेंटिफ हॅज अप्लाइड टू डिफेंडंट बट डिफेंडंट हॅज नॉट डन सो. हा सी आता तुम्ही कसे, therefore अगेन कम टू द लॉजिक. 47 काय आहे? कशाचा फॉर्म आहे? काय पण याच्या प्लीडिंग मध्ये नसेल तर काय होईल? कारण का? कारण फॉर्म नंबर 47 ला तसं मध्ये सुप्रीम कोर्टाने CPC फॉर्म नंबर अपेंडिक्स ए फॉर्म नंबर 47 स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट असा सर्च टाका, तुम्हाला सुप्रीम कोर्टाची एक केस अशी मिळेल की बाकी सगळं होतं. सुप्रीम कोर्टापर्यंत डिक्री झाली होती स्पेसिफिक परफॉर्मन्सची आणि हा अप्लाइड शब्द नव्हता आणि तो नसतो पुष्कळच्या ह्याच्यात. बरेच वेळा काय होतं सर की आपण हे म्हणून टाकतो की मी रेडी आहे, विलिंग आहे, आम्ही सदैव तयार आहोत, अमुक आहोत, बट आय अप्लाइड. मी त्याला लेखी स्वरूपात कळवलं की मी पैसे द्यायला तयार आहे, तुम्हाला खरेदी दे, हे अप्लाइडचं मिनिंग आहे.
ते मिनिंग तिथे प्लीडिंग मध्ये आलं नाही म्हणून 47 चा ब्रीच झाला. 47 फॉर्मेटचा ब्रीच झाला म्हणून स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा सुप्रीम कोर्टाने नामंजूर केला. सांगण्याचा मुद्दा काय आहे की इट इज अ पार्ट ऑफ द कोड. मार्गदर्शिका नाहीये, कोणीतरी दिलेला एक फॉर्म नाहीये की हा याप्रमाणे दावा लिहा, तो तसा लिहिलेला फॉर्मेट नाहीये. इट इज अ मॅन्डेट. इट मस्ट कॅरी दॅट पर्टिक्युलर वर्ड्स. मग तुम्ही जो काही दावा त्याच्यात दिलेला आहे, जे काही 50 फॉर्म दिलेले आहेत, त्या 50 फॉर्म मधला जर दावा तुम्हाला करायचा आहे, तर इज इट नॉट अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गो टू दॅट पर्टिक्युलर फॉर्म and see that what are the mandatory requirements? Otherwise त्या mandatory requirement प्रमाणे pleading आलं नाही म्हणून केव्हा दावा नामंजूर होईल, जर समोरच्या माणसाने ते पॉइंट आउट केलं तर. पण तरीही आणि विरुद्ध पक्षाचा जर असेल तर तुम्ही पुन्हा त्या फॉर्मॅटकडे जायला पाहिजे आणि त्या फॉर्मॅटमध्ये जाऊन बघायला पाहिजे की याच्यामधलं काय नाही आलेलं आहे. याच्याकडे तुम्ही इकडे प्रतिवादी असलात, त्यांनी असं अप्लाइड लिहिलेलं नाही, तर तुम्ही पॉइंट आउट करायला पाहिजे की यांनी सगळं रीडिंग अँड रेडी विलिंगनेस लिहिलं, अप्लाइड कुठे लिहिलं? ही हॅज नॉट अप्लाइड. देअरफॉर ब्रीच ऑफ 47 फॉर्म 47. देअरफॉर इट्स अ ब्रीच ऑफ मॅन्डेटरी प्रोव्हिजन. अपेंडिक्स ए फॉर्मेट्स आर देअरफॉर नॉट directory guides. They are mandatory. Whatever mandatory words are there, किती आहेत ते 5-5 लाईनी दिलेल्या आहेत, खूप काय नाही. त्या 5-5 लाईनीच्या जे काय प्लीडिंग आहे ते आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण 50 पानं लिहितो आणि 50 पानं लिहिताना त्या 5 लाईनीमधल्या 3 लाईनी राहून जातात. मग उरलेल्या सगळ्या 50 पानातल्या अनेक लाईनींचा काय उपयोग राहत नाही. Therefore, use of CPC. We are on a point of use of CPC. And also non-use of CPC then. Naturally when use is there, non-use is there. Because वादी करता use असेल तर प्रतिवादी करता non-use आहे. So you have to concentrate on that particular aspect, and therefore this is an importance of appendix also. So now friends, lastly 2-3 important aspects I will point out. CPC म्हणजे हे 1, 2, 3 लक्षात ठेवायचं. याला आता अजून एक चौथा ऍड करतो. गोवार्दीपेनी नागपूरला लेक्चर सिरीज घेतली होती तेव्हा मी सीपीसीचं लेक्चर, कोणी ऐकलंय का ते? तुम्ही ऐकलंय. मग आता तुम्ही 5 मिनिटं तुम्ही गप्प बसायचं. आपण बघू अमेंडमेंट किती लोकांना माहिती आहेत. स्टेट अमेंडमेंट्स असतात सीपीसीला, हे प्रामाणिकपणे सांगा की किती लोकांना माहिती आहे. म्हणजे आपण त्याच्यामधला वेळ, आणि ज्यांना माहिती असेल त्यांना मी प्रश्न विचारणार. आणि सीपीसी पुस्तक देऊन प्रश्न, म्हणजे पुस्तकासह परीक्षा. आणि पुस्तकासहची परीक्षा ही जास्त अवघड असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्ही दोघांनी अटेंड केलंय ना? दोघंच का? अजून आहे? म्हणजे याच्यातले कोण आहेत? तेव्हा खूप होते, तुम्ही होतात. ओके, तुम्हाला माहिती असेल स्टेट अमेंडमेंट सुद्धा माहिती आहेत ना? का विसरले तेव्हा? अच्छा. सो then CLEP will be required to be taken every 4 months then. It's impossible. ओके. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी पहिला प्रश्न, त्यांच्याकडनं पहिलं उत्तर आपण ऐकू. स्टेट अमेंडमेंट हा 135 सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये पॉवर दिलेली आहे. सेक्शन 135 किंवा 132 काहीतरी आहे किंवा 123 असेल, माहित नाही. सेक्शन मध्ये एव्हरी स्टेट गव्हर्नमेंट or every high court of that particular state can make a state amendments to CPC, sections also and order also. 9A बद्दल ऐकलंय का तुम्ही? CPC मध्ये 9A आहे, सेक्शन 9A. महाराष्ट्राची अमेंडमेंट आहे, बरोबर आहे? कशाबद्दल आहे? ऑन द पॉइंट ऑफ jurisdiction. 9A is a preliminary issue to be framed on the point of jurisdiction. दाव्यामध्ये या स्टेजला एखाद्याने समजा मुद्दा उपस्थित केला की हा दावा चालवण्याचा मेहरबान कोर्टाला
या कारणास्तव अधिकार नाही की 9A चा मुद्दा फ्रेम झालाच पाहिजे. 9A चा मुद्दा फ्रेम करून त्याच्यावर इन्क्वायरी करून फाइंडिंग दिलं पाहिजे, तोपर्यंत इंटरिम रिलीफ द्यायचा नाही. बरोबर आहे. पण पाहिजे असेल तर काय करायचं, ते प्रिलिमिनरी इश्यू डिसाईड होण्याच्या आधी पाहिजेच असेल, समजा फार गरज आहे आपल्याला, तर काय करायचं. नाही 9A तुम्ही रेट केला. 9A काय म्हणतो की जर ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा उपस्थित केला तर 9A प्रमाणे इश्यू फ्रेम करायचा. इश्यू फ्रेम करून त्याच्यावर फाइंडिंग द्यायचं. ते दिल्याशिवाय इंटरिम इंजंक्शन द्यायचं नाही, इंटरिम रिलीफ द्यायचं नाही. एनी सॉर्ट ऑफ, नॉट ओनली इंजंक्शन, रिसिव्हर असेल, अटॅचमेंट असेल, कमिशनर असेल, एनी सॉर्ट ऑफ अ रिलीफ इज इन अ फॉर्म ऑफ interim relief is claimed. Then 9A to be framed, and unless this is decided not to be given. If to be given, what is to be done is a question. See 9A. The book is there. 9A बघा, महाराष्ट्राचं पुस्तक आहे का? सांगा. अंडर विच प्रोविजन? सब क्लॉज 2, करेक्ट. अंडर 9A सब क्लॉज 2, 9A चं हिअरिंग होण्याच्या पर्यंत, 9A चं हिअरिंग होण्याच्या मध्ये तुम्हाला इंटरिम रिलीफ देता येईल. त्याच्यामुळे तुम्ही एकदा इकडे इश्यू फ्रेम केला की इकडे ते काढलं पाहिजे. आता तुम्ही याच्यावरचा लेटेस्ट फ्रेम याचा इश्यू करा. हा 9A इकडे आहे आणि ऑर्डर 7 रूल 11 जो आहे तो कॉज ऑफ ऍक्शन आहे, लिमिटेशन मध्ये आहे, स्टॉप बाय लॉ आहे. असा जर दावा असेल तर 7-11 खाली करता येतो. ओके. 7-11 ला इश्यू फ्रेम करावा लागत नाही. 7-11 साठी इश्यू फ्रेम करावा लागत नाही. 9A करता इश्यू फ्रेम करावा लागतो. हा दोघांमधला पहिली गोष्ट डिफरन्स आहे. सेकंड पार्ट, 9A 7-11 एकत्र करता येईल का? तर यू विल फाइंड नाही करता येत नाही. दोज आर डिफरंट, कारण बेसिक प्रोसिजर वेगळी आहे. इकडे इश्यू फ्रेम करावा लागतो, इकडे फ्रेम करता येत नाही. पण 9A खाली आता ज्युरिस्डिक्शन व्यतिरिक्त लॉ जो डेव्हलप झालेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला लिमिटेशन, स्टॉप बाय लॉ, एस्टॉपल बाय लॉ, म्हणजे उदाहरणार्थ आदिवासीची जमीन आहे, आदिवासीची जमीन खरेदी करू नये असा कायदा आहे, असताना नॉन आदिवासींनी 60% केलं तर ते स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा चालवण्याची गरज नाही, कारण ते ॲग्रीमेंट इटसेल्फ इज एस्टॉप बाय लॉ. सो यू कॅन रेज दिस इश्यू. 7-11 खाली पण काढू शकता. पण समजा त्याला काही कॉन्क्रीट पुरावा द्यायची गरज असेल का तो आदिवासी आहे का, असं आहे का, मग 7-11 खाली तर देता येत नाही. मग 9A खाली पण तो मुद्दा घेता येतो. आता ज्युरिस्डिक्शन वरनं हे पुढे डेव्हलप केलेलं आहे. लिमिटेशन पर्यंत पण 9 करता येईल, एस्टॉपल बाय लॉ करता पण करता येईल. मग दोघांमध्ये फरक काय? इकडे इश्यू फ्रेम नाही करायचं म्हणजे काय, ते एव्हिडन्स घेण्याची तरतूद नाही. इकडे इश्यू फ्रेम करायचं म्हणजे काय, तर ह्या मुद्द्यावर एव्हिडन्स देण्याची तरतूद आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं कुठे वाटत असेल की हा प्रिलिमिनरी मुद्द्यावर केस सोडवण्याकरता पुरावा द्यायची गरज आहे, कोणी साक्षीदार तपासायची गरज आहे, तर यू बेटर फ्रेम 9A, give an application under 9A. That will be useful for you, not under order 7 rule 11. Okay, this is the difference. पण याचं एकत्र असं गोंधळ करून चालणार नाही, कारण प्रोसिजर आहे ही प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर इथे इश्यू फ्रेम करा म्हणते, इथे नाही म्हणते. त्याच्यामुळे इथे चालणार नाही. दिस इज वन आस्पेक्ट. द अनदर आस्पेक्ट, हाऊ these state amendments are important. कॅवेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कॅवेट दाखल झालं म्हणजे समोरच्याला ज्याच्या विरुद्ध कॅवेट आहे त्यांनी जर काही दाखल केलं तर ते कॅवेटरला बोलवून त्याचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं इंटरिम इंजंक्शन द्यायचं नाही. दिस इज कॅवेट. ओके. माय क्वेश्चन इज डिफरंट. जर समजा आता आली वेळ की कॅवेट आहे, माझ्या विरुद्ध कॅवेट दाखल झालेला आहे,
आणि मला एक दावा घेऊन कोर्टासमोर जायचं आहे. माझ्या दाव्यामध्ये अत्यंत अर्जंट कॉज आहे आणि कॅवेट असताना मला म्हणणं आहे की तुम्ही स्टे द्या, इंजंक्शन द्या, व्हॉट एव्हर इन स्पाइट ऑफ कॅवेट. प्रश्न आहे का देता येईल का? 151 वगैरे लॉजिकल आन्सर नको. प्रश्न हा पाहिजे की त्याच्याकरता तरतूद काय, प्रोव्हिजन कोणती. देता येईल का? किती लोकांचं म्हणणं आहे देता येईल? म्हणजे तरतूद न पाहता म्हणणं आहे तुमचं का तरतूद पाहून म्हणणं आहे का? लॉजिकली तुम्हाला असं वाटतं का नाही दिलं पाहिजे? नाही नाही असं कसं नाही ते असं खूप मनापासून चांगोलपणा काही दैवानुदावामध्ये चालत नाही. लक्षात ठेवा. मला फार वाटतं साहेब हो एक गरीब आहे हो. हा मग ते मग कसं देता येईल ते सांगा. ते बरोबर आम्हाला पटतंय. सेन्स ऑफ जस्टिस आम्हाला पण तो आहे की दिलं पाहिजे. इमर्जन्सी आहे, काहीतरी घर तोडायला आलंय, काहीतरी अमुक झालंय, कॅवेट करून ठेवलंय, समोरच्याने मिसयूज ऑफ लिटिगेशन करतोय, कॅवेट करून टाकलं, माझं इमर्जन्सी कॉज साहेब. हे सगळं आर्ग्युमेंट ऐकून साहेब देईल का? आपण जो यांच्यासमोर आर्ग्युमेंट करू की द्या साहेब फारच अर्जंट आहे, घर तोडायला आले, अमुक आहे, हे देतील का? हे तुम्हाला विचारणार की कॅवेट असताना इंजेक्शन देता येतं का? मी नोटीस काढतो त्याला. तुम्ही नोटीस बजावून लगेच घेऊन या, 2 दिवसात घेऊन या, कॅवेट आहे. तोपर्यंत तुमचं घर तोडून टाकणार. तिथं काय करायचं? माझा प्रश्न तिथे आहे की तिथं काय करायचं? स्किल ऑफ ॲडव्होकसी ना आपलं थीम काय? डेव्हलपिंग स्किल ऑफ ॲडव्होकसी. कॅवेट असताना देता येत नाही याच्यात काय स्किल आहे? हे तर सर्वसामान्य माणसं आहे. तो येऊन क्रिमिनलमध्ये पण मामा म्हणतो कॅवेट करून टाका, मला अरेस्ट करते. सिव्हिलमध्ये तर करतातच, पण क्रिमिनलमध्ये पण काही काही लोक म्हणतात. आणि काही आमचे वकील टाईप करूनही देऊन टाकतात कॅवेट. मला अटक होण्याची शक्यता असल्यामुळं कॅवेट. सिव्हिलमध्ये जो कॅवेट असताना इंजेक्शन घेऊन दाखवेल त्याला मी म्हटलं की त्यांनी काहीतरी क्लेकमधनं शिकून गेला. काय वाचा? दॅट इज जनरल फॉर 39. जनरल कॅवेट असताना असं कुठे म्हटलं त्याच्यात? हे बघा प्रोव्हिजन एक काय आहे 148 ना कॅवेट, की कॅवेट असताना एक्सपार्टे इंजंक्शन द्यायचं नाही. येस मिळालं तुम्हाला? मिळालं ते होते त्या दिवशी. सांगा चला काय? अहो तुम्ही ते लेक्चरला होते, काल ऐकलं नाही सांगता. नाही हो हे काय ते तुम्ही नीट मन ठेवून मन दुसरीकडे कुठे दिसतंय तिकडे. हा येस ऑफ क्लॉज. व्हॉट इज दॅट? क्लॉज 53? व्हॉट इज दॅट? व्हॉट इज क्लॉज 50? You are at least on this track that we are talking about the state amendments. He is unless think that way. त्यांनी असा निदान किमान विचार केलेला आहे की स्टेट अमेंडमेंटच्या विषयाला धरून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय म्हणून तो कुठेतरी स्टेट अमेंडमेंट शोधायला लागला आहे. ॲटलिस्ट ही इज टू बी कॉंग्रॅच्युलेटेड फॉर दॅट पर्पज. तुम्ही सगळं काहीतरी नाही अमुक तमुक म्हणतायत. हा गुड. जनरल बोलायचं नाही, प्रोव्हिजन दाखवा. गप्पा मारू नका. एक तर प्रोटोकॉलचा निळा ड्रेस घालून बसलेले तुम्ही. एक वाचा 148 हे वाचा. मी स्टेट अमेंडमेंट बद्दल विचारतो आहे. स्टेट अमेंडमेंट आता दाखवा. स्टेट अमेंडमेंट आहे का ती? काय आहे? वाचा इकडे या, इकडे वाचा. it's just participation, so you should know how to search the law also. तुम्ही करेक्ट आहात. तुम्ही शोधा म्हणजे युअर थिंकिंग डिरेक्शन इज करेक्ट. इट इज स्टेट अमेंडमेंट. सर्च दॅट ऑन दॅट लाईन. ॲटलिस्ट सी असा विचार करायची पद्धत करा की आपण कशावर चाललेलो आता, विषय काय, आपलं स्टेशन कोणतं आहे आता. स्टेट अमेंडमेंटचं स्टेशन आपण शोधतोय. तर त्या स्टेट अमेंडमेंटच्या स्टेशन करता आपल्याला जायचंय. ट्रॅकवरनं कुठे चाललोय आपण? स्टेट अमेंडमेंटवर. तुम्ही भलतीकडे 9 अमुक सेक्शन 148 सेक्शन ती आपली स्टेशन नाही. कोणतं म्हणताय तुम्ही? 148.
हां अमेंडमेंट ऑब्जेक्ट अँड रिझन्स दिले आहे खाली. Clause 53 under the code, sometimes a party obtains an ex parte order on an application without informing the other party of his intention to make such an application, where a party with a view to preventing such ex parte orders being passed intimates to the where what you are reading 148A हाँ, 148A right to lodge a caveat. कोणता clause? last clause 5 नंबर. amendments object and reasons. हां State amendment स्टेट अमेंडमेंट वाचा. State amendment of Maharashtra. जस्ट 408 ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी 408 पान काढा. Amendment subclause 7, page number 409, where it appears to the court that the object of granting ad interim relief on the application would be defeated by delay, it may record the reasons for such opinion and grant an ad interim relief on the application of the applicant till further orders, after giving the caveator an opportunity of being heard. हा जो काही आहे ना रूल कॅवेट रूल्स म्हणून कॅवेट रूल्स बनवलेले आहेत स्टेट अमेंडमेंटने. ऑर्डर किती खाली आहेत ते 40A 40A नावाची अमेंडमेंट आहे स्टेट अमेंडमेंट. तुम्ही जे काही पुस्तक घ्याल CPCचं ते कृपया सगळे महाराष्ट्राचे स्टेट अमेंडमेंट असणारच घ्या. त्याच्यावर वर बघायचं असं. हे जे काय आहेत ना हे कोणी पण तिकडे ते गुप्ता शर्मा तिकडनं काहीतरी कॉम्प्युटर पेस्ट करतात आणि काहीतरी त्याच्यामध्ये जुन्या तुम्ही महाराष्ट्राच्या अमेंडमेंट असणारं पुस्तक घ्या CPCचं CRPCचं पण आणि एव्हिडन्स ॲक्टचं पण. तुम्हाला हे लक्षात येईल 40A कॅवेट रूल्स फ्रेम केलेले आहेत आणि हे रूल्स कॅवेट म्हणून वापर करताना सगळ्याच दृष्टीने उपयोगाचे. याच्यामधला शेवटचा रूल आहे जो असं म्हणतो की कॅवेट असताना जर तुम्हाला तशी केस असेल तर कोर्टाने रिझन्स रेकॉर्ड करून तुम्हाला त्याच्याबद्दल एक्स पार्टी इंजंक्शन द्यायचं आणि त्याची नोटीस जो कॅवेटर असेल त्याला काढायची. ही 40 ऑर्डर तुम्ही 40A ऑर्डर दाखवून अशा प्रकारची रिलीफ मागू शकतात. यासाठी तुम्हाला स्टेट अमेंडमेंट किती महत्त्वाची आहे हे समजलं पाहिजे. ओके. अशा मी तुम्हाला अनेक तरतुदी सांगू शकेल आणि त्या खूप चांगल्या आहेत. ते स्किल ऑफ ॲडव्होकसी आहे. लक्षात आलं फ्रेंड.